होळीच्या दिवशी आपल्या नवऱ्याला लाटण्याने मारायची पद्धत आहे. कुठे माहिती? ब्रजभूमी वृंदावनमध्ये. वृंदावनमधले नवरे आपल्या बायकोला राधा असं संबोधतात आणि बायको आपल्या नवऱ्याला प्रभू असं संबोधते. जसं की नवरा दमून घरी आला की तो म्हणतो, राधे जरा पाणी पिला. ती पण म्हणते, लाई प्रभू. किती गोड नातं वाटतं ना हे. पण या गोड नात्यामध्ये सुद्धा कधीतरी कटुता येत असेल. मग हे सप्रेस इमोशन एक्सप्रेस करण्यासाठी तिथे लटमार होळी खेळली जाते. म्हणजेच या होळीच्या दिवशी बायको आपल्या नवऱ्याला लाटण्याने मारायला जाते आणि नवरा मात्र तिचा छान बचाव करतो ढालीच्या साह्याने. मैत्रिणींनो, आपल्या रिलेशन्समध्ये सुद्धा कितीतरी असे इमोशन्स असतील ना, आपण खूप साऱ्या गोष्टी एकमेकांसोबत शेअरच करत नाही. मग ते चांगल्या असतील किंवा वाईट असतील. आता होळीच्या निमित्ताने आपण छान एक्सप्रेस होऊया. ॲटलिस्ट अर्धा तास एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करूया विदाउट एनी स्क्रीन. आणि आपल्या मनात ज्या काही भावना आहेत की त्याच्या ज्या काही गोष्टी आपल्याला आवडत आहेत, नाही आवडत आहेत, आपण ते मोकळेपणाने चांगल्या शब्दात एक्सप्रेस करून बघूया का? या एक्सप्रेशनमुळे तुमच्या थायरॉइड ग्लँडवरचा ताण कमी होईल, थायरॉइड ग्लँड बॅलन्स होईल. हे इमोशन रिलीज झाल्यामुळे आपली हिपची फ्लेक्झिबिलिटी वाढेल. हे सप्रेस इमोशनमुळे आपले मान, आपले शोल्डर्स, आपले हिप जॉईंट या सगळ्यावर एक निगेटिव्ह प्रेशर येतं. सो हे रिलीज करण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत छान गप्पा मारूया आणि ही होळी सेलिब्रेट करूया. विशिंग यू द हॅपी होली.